चंद्रपूर वनवृत्तातील वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन, वनांचे संवर्धन करण्याकरिता आपण इथे चंद्रपूर वनवृत्ताच्या अंतर्गत चंद्रपूर वनवृत्त आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे वन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। या वन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून वनवृत्तातील प्रत्येक वन कर्मचाऱ्यांचं रिअल टाइम लोकेशन आपल्याला ट्रेस होतं। याच्यामध्ये जे वाहनं आपल्याकडे आहेत त्या वाहनांची सुद्धा लोकेशन आपल्याला ट्रेस होते। या ॲपच्या माध्यमातून आपण एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या जवळपास असलेला कर्मचारी कोण आहे त्याच्याकडून त्यांना आपण लगेच माहिती देऊन रिस्पॉन्स टाइम आपला कमी करतो। त्याच्यामुळे काय होईल की घटनेच्या स्थळापर्यंत पोहोचवायला जो जास्त कालावधी लागायचा तो आता कमी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे लोकांचा पण जो कल आहे तो हळूहळू दृष्टिकोन पण लोकांचा बदलत जाईल आपल्याकडे आणि लोकांची आपल्याला निश्चितच मदत होईल या कंट्रोलच्या माध्यमातून। या नियंत्रण कक्षामध्ये आपण चंद्रपूर वनवृत्तामध्ये ज्या काही घटना घडतात किंवा आगीच्या घटना घडणे, वनकर्मचारी आपले वन्यजीवांचे हल्ले होणे, कॅटल किल होणे, या सर्व घटनांची माहिती आपल्या कंट्रोल रूमला एकत्रित केल्या जाते। यामुळे काय होतं की एखाद्या जागेची सेन्सिटिव्हिटी आपल्याला चेक करायची असेल तर कोणतं क्षेत्र हे जास्त सेन्सिटिव्ह आहे यावरून आपल्याला खूप लवकर लक्षात येईल की हे क्षेत्र जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि इथे आपण लक्ष दिलं पाहिजे। हत्ती आले होते सर, हां, एक साधं उदाहरण आहे, थोडक्यात सांगा ना कशी मदत झाली? ज्या वेळेस आपल्या वनवृत्तामध्ये हत्ती आले होते त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कंट्रोल रूमला आली होती आणि ते कंट्रोल रूमला आल्याबरोबर आम्हाला क्षेत्र माहीत पडल्याबरोबर आम्ही तिथल्या कन्सर्निंग वनरक्षक वनपालांना इन्फॉर्म केलं आणि त्या इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी लगेच त्या जागी जाऊन हत्ती असा वन्यजीव आहे याच्यामुळे अतोनात नुकसान होतं लोकांचं, तर अशी काही घटना घडू नये या उद्देशाने कर्मचाऱ्यांना लगेच पाठवून जवळपासच्या हत्ती वावरत असलेल्या क्षेत्राच्या जवळपासच्या गावामध्ये अलर्ट देणे आणि त्याच्यामध्ये दिवंडी देऊन लोकांना जागृत करणे आणि हत्तीचा मार्ग मोकळा करणे त्यांना फिरस्तीकरिता, अशा आपण खूप लवकरात लवकर ते कामं केले। त्याच्यामुळे आज हत्तींचं मार्गक्रमण आपल्या चंद्रपूर वनवृत्तामध्ये झालं, पण त्यांच्याकडून अशी कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानाची आपल्याकडे कोणतीही घटना आपल्याकडे घडलेली नाहीये।